नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर आनंद तिंगळे द ॲग्रीडॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण गहू पिकाचं काढणी झाल्यानंतर जे शेत आहे त्यामध्ये आलेलो आहोत आणि आपला जो विषय आहे आजचा की गहू पिकाच्या काढाचं करायचं काय. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की गहू पिकाचं काढ गाडायचं की जाळायचं, आणि याचे बरेच शास्त्रीय कारणं आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यामध्ये काय गोष्टी करणं गरजेचं आहे, काय गोष्टी किंवा काय चुका होतात आणि काय केलं तर आपण काढ चांगल्या प्रकारे कुजू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण की व्हिडिओमध्ये बऱ्याच आपण शास्त्रीय आणि तांत्रिक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर गहू पिकाची जवळपास महाराष्ट्रामध्ये आता एप्रिल महिना चालू आहे, तर काढणी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. आणि शेतकरी आता नांगरणीच्या किंवा इतर कामांच्या सुरुवात केलेली शेतकऱ्यांनी. तर गहू पिकाच्या काढाचं करायचं काय, तर गहू पिकाचं जवळपास काय होतं, हार्वेस्टरनंच आता जवळपास काढणी होते आणि जवळपास 60 ते 70% जो भाग आहे आपण बघतो आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला काढ दिसतंय आपण बघतात. तर हे काढ जे आहे, तर हे 60 ते 70% काढ असतं, म्हणजे जवळपास 2 ते 3 टन प्रति हेक्टरी, असं इतकं प्रति एकर 2 ते 3 टन इतकं हे काढ निघत असतं. आणि याच्यामधून जर हे आपण याचं कुजवलं तर याच्यापासून मोठ्या प्रमाणात खत तयार होत असतं. तर गहू पिकाचं काढ गाडायचं आणि ते लवकर कुजत नाही, तर याच्या मागचे शास्त्रीय कारणं काय आहेत, शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जर आपल्याला दीर्घकालीन जर जमिनीची सुधारणा करायची असेल, जमिनीची पोत सुधारायची असेल, तर गहू पिकाचं काढ हे गाडणं फायदेशीर ठरतं. परंतु गाडणं एवढं सोपं नाही आहे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपण बघतो हे जे काढ आहे, तर या काढाचा जो CN रेशो आहे हा खूप जास्त आहे. म्हणजे हे लवकर सडत नाही. हे बघता आपण हे जे, तर हे लवकर सडत नाही. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं CN रेशो जास्त असल्यामुळे काय होतं की हिचं डिकम्पोजिशन जे आहे ते खूप स्लो होतं आणि नायट्रोजनचं इमोबिलायझेशन त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा आपलं जे समोरचं पीक घेणार आहे त्यामध्ये आपल्याला नायट्रोजनची कमतरता, नत्राची कमतरता दिसून येते. तर हे काढ गाडताना बऱ्याच गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय होतं की जे आपण नवीन पीक लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला इंटरकल्चरिंग जे आंतरमशागत करताना, म्हणजे खुरपणी असेल, कोळपणी असेल किंवा पेरणी असेल, या सर्व गोष्टींमध्ये अडचणी येतात. त्यामुळे बरेच शेतकरी काय करतात की म्हणजे जवळपास 90% शेतकरी काय करतात की गव्हाचं काढ जाळून टाकतात, कारण की यामुळे बऱ्याच गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं. आणि 5 ते 10% शेतकरी फक्त गव्हाचे काढ हे गाडतात किंवा कुजवतात. तर आपल्याला गव्हाचं काढ कुजवणं शक्य असेल तरच आपण ते गाडणं गरजेचं आहे. म्हणजे कुजवणं शक्य असेल म्हणजे काय होतं की याचे तोटे आहेत. शास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो की जर आपण हे असं जास्त गाडलं आणि तर ते कुजलं नाही, तर त्याच्यापासून आपल्याला काही तोटे होतात. त्यामध्ये काय होतं की सर्वात महत्त्वाचा जो तोटा आहे तो म्हणजे नायट्रोजनची उपलब्धता. जेणेकरून काय होतं की ज्यावेळेस काय होतं की आपण हे गाडतो नांगरणी करून, ते जर कोरडी जमीन असेल तर ते कुजत नाही. मग ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस आपण पेरणीला वगैरे सुरुवात करतो, त्यावेळेस काय होतं की हे काढ कुजवण्यासाठी जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू असतात त्यांना कार्बनचं जे डिकम्पोजिशन त्या करण्यासाठी नायट्रोजनची गरज असते. जो आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध नायट्रोजन आहे किंवा नत्र आहे ते ते युटिलाइज करतात. पण शॉर्ट टर्म डिफिशियन्सी म्हणजे काय होतात, काही काळासाठी आपल्याला नत्राची कमतरता आपल्या शेतामध्ये सुरुवातीच्या काळात दिसून येते. ते बऱ्याच वेळा आपण बघतो की गव्हाच्या काढाचा किंवा इतर सोयाबीन किंवा इतर भुसाचा गण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला पिवळं पडलेलं दिसतं पीक. तर त्याच्यामागचं हे कारण आहे. आणि हे काढ लवकर कुजत नसल्यामुळे काय होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टींना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. तर हे काढ लवकर कुजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे की जर आपल्याला हे काढ काढायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं कुजलं असेल तर काय करायचं आपल्याला, तर त्यामध्ये सुरुवातीला आपण गहू काढणं झाल्यानंतर लगेच ज्यावेळेस ओलावा असतो सोडा जमिनीमध्ये त्यावेळेसच रोटा मारून घ्यायचा आहे. रोटा मारल्यानंतर काय आहे की थोडं पाणी सोडायचं आहे. जर आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर पाणी सोडायचं, जर पाणी उपलब्ध नसेल तर मग डायरेक्ट नागाटी करायची. जर पाणी उपलब्ध असेल तर त्यामध्ये डिकम्पोजिशन कल्चर ॲड करून ते आपण त्या ठिकाणी पाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणी नागाटी करायची 10 ते 12 दिवसांनी. नागाटी केल्यानंतर 2 ते 3 महिने, 45 ते 60 दिवस, म्हणजे 2 महिन्यापर्यंत आपण त्याला काही नाही केलं तरी चालेल. नंतर ज्यावेळेस एखादा पाऊस होईल त्यावेळेस परत कल्टिवेटर किंवा रोटा मारून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते कुजवू शकतो. हा झाला एक पर्याय. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे, तर आपण त्या डायरेक्ट नागाटी करून त्यामध्ये पाणी सोडू शकता. आणि नंतर मग ज्यावेळेस आपलं कल्टिवेटर किंवा रोटा करायचं आहे ते आपण त्या पद्धतीने करू शकता. पाणी सोडताना आपल्याला त्या ठिकाणी डिकम्पोजिशन कल्चर वापरणं गरजेचं आहे. हे जर आपण डायरेक्ट गाडलं तर हे बारीक होत नाही किंवा हे लवकर कुजत नाही. त्यासाठी आपल्याला जर रोटा मारणं शक्य असेल तर रोटा मारायचा आणि पाणी सोडायचं. हे 2 गोष्टी केल्या तर ते लवकर कुजण्यास मदत होते. आणि जर आपण हे कुजवत असताना पाणी ज्यावेळेस सोडतो त्यावेळेसच 25 ते 30 किलो जर युरिया आपण एकरी टाकला तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. युरिया का टाकायचा, तर शॉर्ट टर्म जे बॅक्टेरिया आहे किंवा जीवाणू ते
डिकम्पोजिशनचं काम करतात, त्यांना न्यूट्रियंट म्हणजे नायट्रोजनची गरज असते. मग जो अवेलेबल नायट्रोजन आहे तो जर कमी पडला तर त्यांचं कार्य एवढ्या फास्टमध्ये होत नाही. तर त्यासाठी आपण एकरी 25 ते 30 किलो युरिया टाकू शकता. जर हे जरी समजा एखाद्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही आहे किंवा पाणी नसतंच. आता विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काय आहे की त्यांनी डायरेक्ट जर नागाटी केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय होईल की जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत डिकम्पोजिशनची प्रक्रिया चालू होणार नाही. त्यामुळे काय करा की रोटा मारा आणि नंतर नागाटी करा आणि ज्यावेळेस आपण नागाटीच्या अगोदर एक 25 ते 30 किलो युरिया त्या ठिकाणी त्या शेतामध्ये फेकून द्या किंवा मग डिकम्पोजिशन कल्चर आपण त्या ठिकाणी टाकू शकता. अशा पद्धतीनं आपण नागाटी केल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं कुजवण्यास फायदा होईल. त्यानंतर जर आपल्याला गव्हाचं काड कधी जाळायचं म्हणजे जर आपल्याला काढणं शक्यच नाही किंवा आपल्याला कडून कुजवणं शक्य नाही तर आपण त्या ठिकाणी केव्हा म्हणजे आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता नसेल किंवा डिकम्पोजिशन कल्चर टाकू शकत नसेल, आपल्याला लगेच पीक घ्यायचं असेल किंवा जास्त प्रमाणात आपल्याला शक्य नसेल ती गोष्ट तर आपण त्या ठिकाणी गव्हाचं काड जाळू शकतो. परंतु शक्यतो गव्हाचं काड जाळणं सोपं आहे, परंतु त्याचे तोटे खूप आहे. त्यानं काय होतं की ज्यावेळेस आपण गव्हाचं काड जाळून टाकतो की सजीव सृष्टी आपल्या जमिनीमध्ये असते, म्हणजे गांडूळ असतील किंवा इतर जे सजीव सृष्टी म्हणजे जीवाणू वगैरे असतील, किडे किटकूल असतील, ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जळून जातात किंवा भाजून जातात. त्यामुळे काही सजीव सृष्टी नष्ट होण्यास त्यानंतर पर्यावरणाला हानिकारक आहे ते जाळून टाकणं आणि त्यामुळे काय होतं की बऱ्या प्रकारे कार्बन उत्सर्जन होतं आणि बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे गव्हाचं काड शक्यतो जाळणं टाळलं पाहिजे. परंतु त्याचे शॉर्ट टर्म लॉसेस असतात आणि शेतकरी सोप्या पद्धतीने काय करतात की गव्हाचं काड जाळून टाकतात. परंतु शेतकऱ्याला त्या पुढं काय होतं की गव्हाची काड जर आपण डायरेक्ट काढलं तर त्याचे तोटे काय होतात तर पुढं इंटरकल्चरिंगमध्ये आपल्याला अडचण येते, म्हणजे आंतरमशागतीमध्ये ते लवकर सडत नाही किंवा तण होतं किंवा पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे गव्हाचं काड शक्यतो शेतकरी जाळून टाकतात. तर ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेले संसाधन म्हणजे पाणी जर उपलब्ध असेल, नागाटीची रोटाव्हिटर वगैरे या सर्व गोष्टी जर उपलब्ध असेल तर गाडणं शक्य आहे. विदाऊट आपल्याला जर गाडणं शक्य नसेल तर ते आपण तिथं जाळून टाकतो. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला शक्यतो काय आहे की याच्यामागे काय आहे, CN रेशो जास्त असल्यामुळे काय आहे की गव्हाचं काड लवकर कुजत नाही. परंतु जर आपल्याला दीर्घकालीन जमिनीची पोत सुधारणा करायची असेल किंवा जमिनीमध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कार्बन ॲड करायचं असेल तर शक्यतो आपण गव्हाचं काड हे गाडणं गरजेचं आहे. गाडण्यासाठी आपल्याला डिकम्पोजिशन कल्चरचा वापर करणं, हे पाण्याचा ओलावा जमिनीमध्ये असणं आवश्यक आहे आणि ज्या गोष्टी आपण डिकम्पोजिशन कल्चर किंवा मग युरियाचा वगैरे वापर त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं लवकर गाडण्यास फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे आपण गव्हाच्या काडाचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी आपण गव्हाचं काड गाडू शकता. जाळायचं नाही आहे आपल्याला, शक्यतो जाळणं आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की गव्हाचं काड शक्यतो आपण गाडण्याचा प्रयत्न करा, जाळण्याचं त्या ठिकाणी टाळा. आणि आपण गव्हाचं काडाचं काय करता किंवा आपण गव्हाचं काड जाळता की गाडता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला काय काय अडचणी येतात गव्हाचं काड जर गाडलं तर काय काय अडचणी येतात, त्यावर आपण काय पुढील हंगामामध्ये काही व्हिडिओ बनवता येतील आपण तेही त्यावर शोधून घेण्याचा प्रयत्न करू. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.